नमस्कार, आप देख रहे हैं HT न्यूज इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता। तो चलिए रुक करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर। हिंगणघाट मतदारसंघात ऐतिहासिक विजय, समीर कुणावार तिसऱ्यांदा आमदार। 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी झाली असून यावेळी हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे विधानसभा क्षेत्रातून समीर कुणावार तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले। महत्त्वाचे म्हणजे आजपर्यंत हिंगणघाट मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा आमदार कुणीही बनू शकले नव्हते। तो मान समीर कुणावार यांना मिळाला। त्यांनी 30,000च्या वर मताधिक्य घेतले। पहिल्या फेरीपासूनच समीर कुणावार यांनी आघाडी घेतली, ती शेवटपर्यंत कायम ठेवली। शेवटच्या फेरीअखेर त्यांनी 1,14,578 एवढी विक्रमी मते घेतली, तर प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांनी 84,484 मते घेतली। हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात एकूण 12 उमेदवार रिंगणात उभे होते, परंतु खऱ्या अर्थाने ही निवडणूक मुख्य दोन प्रतिस्पर्धींमध्ये दिसत होती। दुसऱ्या कुठल्याही उमेदवारांचा जनतेने विचार केल्याचे दिसत नाही। समीर कुणावार यांचा हा विजय ऐतिहासिक विजय आहे असंच म्हणावं लागेल। चांगला माणूस ही त्यांची प्रतिमा, त्याचा त्यांना फायदा झाला असल्याचे दिसते। आता हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील जनतेला प्रतीक्षा आहे ती मंत्रिपदाची। समीर कुणावार यांना मंत्रिपद मिळावे ही मतदारसंघातील जनतेची भावना आहे। या ऐतिहासिक विजयासाठी नवनिर्वाचित आमदार समीर कुणावार यांच्या विजय रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरून जल्लोष साजरा करत होते। ढोल गजरात आतिषबाजी करत मुख्य मार्गाने रॅली काढून कारंजा चौक येथे आमदार समीर कुणावार यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत रॅलीचे समापन केले। HT न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।